महाराष्ट्र खूप सारे स्कीम्स राबवते. त्यामध्ये एक लाडकी बहीण योजनासुद्धा आहे. या योजनेला दरवर्षी 26,000 कोटी रुपये अलॉट केले जातात आणि अशा काही योजनांमुळे सुद्धा महाराष्ट्रावर 9,32,000 करोड रुपयांचं कर्ज महाराष्ट्रावर जास्त एक्स्ट्रा आलंय. तर नक्की अशा या पॉलिसीजने आपल्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीवर किती फरक पडलाय? लाडकी बहीण योजनासारख्या ज्या सोशल वेलफेअर स्कीम आहेत, तर याच्यामुळे खूप लाँग टर्म फायदा होत नाही इकॉनॉमीला. आता शॉर्ट टर्ममध्ये याला रिलीफ भेटतो. ज्या लोकांचं उत्पन्न कमी आहे, ज्या फॅमिलीचं उत्पन्न कमी आहे, त्यांना शॉर्ट टर्ममध्ये रिलीफ भेटतो. परंतु एक जर आपण स्टेट किंवा एक राज्य म्हणून जर आपण विचार केला, तर याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतात. आता काय आहे, की सरकारच्या तिजोरीमध्ये एवढा असा शिल्लक पैसा पडलेला नाहीये, हं, की त्या तिजोरीतून पैसा काढला आणि लोकांना फ्रीमध्ये दिला. बरोबर. तर यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागतं. तर सरकारवरती कर्ज म्हणजे राज्यावरती कर्ज वाढतोय. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कर्जाचं आपल्याला व्याज पण द्यावं लागतं. म्हणजे त्याचं सुद्धा एक बर्डन तुमच्या हं, इकॉनॉमीवरती येऊन जातो. आणि काय आहे, की ही जी लाडकी बहीण योजना आहे, ती प्रोडक्टिव्ह स्कीम नाहीये, की त्याच्यामुळे कोणतंतरी असं प्रोडक्शन होतंय आणि हं. त्याच्यामुळे तुमच्या इकॉनॉमीला खूप फायदा होतोय, इकॉनॉमी तुमची ग्रोथ होतीये, एक ते होतंय. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, की जर राज्यावरती कर्ज जर वाढलं, कर्जाचा बोजा जर वाढला, तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरवरती, एज्युकेशनवरती, हेल्थ केअरवरती पैसा कमी पडतो हं, खर्च करण्यासाठी. आणि जर समजा आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती, हेल्थ केअरवरती यांच्यावरती जर आपण पैसा कमी खर्च करत असेल, तर भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होणार नाही हं. किंवा लोकांचा जो राहणीमान आहे, त्याचा दर्जा कधी वाढणार नाही. त्यांना फॅसिलिटी चांगल्या मिळणार नाही. त्यामुळे अशा ज्या स्कीम आहेत, तर याच्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथवरती असा फायदा होत नाही, याचा तोटाच होत असतो. युक्रेन आणि रशियाचा वॉर नंतर वेस्टर्न कंट्रीजनी रशियावर सँक्शन लादले. पण इंडियाने त्याच वेळी रशियाकडून डिस्काउंटमध्ये क्रूड ऑइल खरेदी सुरू केली. तर इंडियाला असे काय बेनिफिट्स भेटतील, जेणे रशियाकडून जर क्रूड ऑइल घेतले तर त्यांना बेनिफिट्स आहेत, पण जर गल्फ कंट्रीमधून जर नाही घेतले, तर त्यांना बेनिफिट्स नाहीये. जर घेतले तर त्यांना बेनिफिट्स नाहीये. तर असं काय? आता रशियाकडून आपण जर क्रूड ऑइल खरेदी केलं, हं, तर आपल्याला बरेचसे फायदे आहेत. आता पहिला फायदा काय आहे, हं, की रशिया आपला मित्र देश आहे आणि आपण जर त्यांच्याकडून जर क्रूड ऑइल खरेदी करत असेल, तर आपले जे रिलेशन आहे ते आणखी मजबूत होत आहे. आता आपण जर रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी केलं, तर आपल्याला रशियाला डॉलरमध्ये पेमेंट करायची गरज नाही. हं. म्हणजे आपली जी डॉलरवरची जी डिपेंडन्सी होती, ती कमी होऊन गेली. एक. दुसरी गोष्ट ही आहे, की आपण रशियाकडून क्रूड ऑइल विकत घेतो. इंडियामध्ये रिफाईन करतो. भारतामध्ये रिफायनरी खूप मोठ्या-मोठ्या आहेत. हं. रिलायन्सच्या, अदानीच्या रिफायनरी खूप मोठ्या-मोठ्या आहेत. आणि इथे ते क्रूड ऑइल रिफाईन करून आपण विदेशामध्ये एक्सपोर्ट करतो. आपण युरोपला एक्सपोर्ट करतो. आपण UAEला एक्सपोर्ट करतो. आणि त्याच्यातून आपण प्रॉफिट मिळतो आपल्याला. हं. तर असे मल्टिपल बेनिफिट आहेत रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्यामागे. त्यामुळे आपण रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपली डॉलरची डिपेंडन्सी कमी होतीये. नक्कीच सर. पण अमेरिका नेहमी आपल्यावर सँक्शन्स लावतो जर आपण रशियाकडून ऑइल घेतले तर. तर अमेरिका हे का आवडत नाही, की आपण रशियाकडून ऑइल घ्यावे? आता सध्या जर आपण बघितलं, तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे, बरेच वर्ष झालेत त्याला. हं, तर अमेरिकाचं असं म्हणणं आहे, की या युद्धामध्ये रशिया माघार घेत नाहीये हं. आणि रशियाकडून इंडिया क्रूड ऑइल खरेदी करतोय. म्हणजे रशियाला इकॉनॉमिकली मदत होतीये. बरोबर. म्हणजे इनडायरेक्टली इंडिया रशियाला फंड देतोय या युद्धासाठी. हं, त्याच्यामुळे अमेरिकाचं असं म्हणणं आहे, की तुम्ही रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करू नका आणि हं. हे युद्ध थांबलं पाहिजे. नक्कीच सर. अ, आत्ता आपण बघितलं तर भारताच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी आवाहन केलं, की कमीत कमी फ्यूल वापरा, वर्क फ्रॉम होम करा. जेवढं जास्त तुम्हाला घरात राहता येईल, तेवढं जास्त घरात राहा, बाहेर जाणं टाळा. हं. फ्यूल कन्झ्युम कमी करा. कमी तर नक्की आता सध्या असं काय चाललंय ग्लोबली, इकॉनॉमिकली, की भारतावर कोणतं आर्थिक संकट येणार आहे, ज्यामुळे आपल्याला नरेंद्र मोदी प्रिपेअर करतायत? आता भारताला जेवढं क्रूड ऑइल लागतं, त्यापैकी 85% ते 90% क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करत असतो. आणि आपण खास करून कोणाकडून इम्पोर्ट करतो? आपण सौदी अरेबियाकडून करतो, हं, आपण UAE करतो, आपण कतारकडून करतो, बहरीनकडून करतो. आणि या भागामध्ये सध्या युद्ध सुरू आहे. बरोबर. आता जर युद्ध सुरू असेल, तर क्रूड ऑइलचा तुटवडा निर्माण झाला.
क्रूड ऑइलचा जर तुटवडा निर्माण झाला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार, वाढल्या. बरोबर. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर वाढल्या तर ट्रान्सपोर्टचा कॉस्ट वाढला तुमचा. आणि प्रत्येक जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्याला प्रोडक्शनसाठी पेट्रोल डिझेल पाहिजे, त्याला जे पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत ते पाहिजे. आणि त्याच्यामुळे एक सायकल बनून जातं की जर समजा की ओव्हरऑल तुमच्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन वाढून जातात, ज्याला आपण म्हणू शकतो की पेट्रोल डिझेल हे फक्त इंधन नाही आहे, पेट्रोल डिझेल ही एक अर्थव्यवस्थेची नाडी आहे की त्याच्यामुळे सगळ्याच प्रोडक्टच्या किमती वाढत असतात. त्याच्यामुळेच पंतप्रधानांनी जे सांगितले की त्याच्यामुळे आपले कन्झम्पशन कमी झालं पाहिजे, की आपण जे 85% 90% जे डिपेंड आहोत दुसऱ्या देशावरती, जर आपण कन्झम्पशनच कमी केलं तर आपल्याला इम्पोर्ट करायची सुद्धा गरज कमी पडेल. आणि सध्या तिकडे युद्ध सुरू आहे तर आपल्याला तुटवडा निर्माण होणारच आहे. JP मॉर्गनच्या रिपोर्टनुसार 2026 मध्ये ग्लोबल रिसेशन येण्याचे 35% प्रोबॅबिलिटी आहे. तर ह्याचा फटका आपल्या भारताला कसा बसेल? आता जर ग्लोबल रिसेशन जर असेल तर याचा भारताला फटका तर बसणारच, कारण की ते ग्लोबल रिसेशन आहे. आणि ग्लोबल रिसेशनचा फटका भारताला का बसू शकतो? कारण की भारताची जी इकॉनॉमी आहे ती खूप इंटरकनेक्टेड झालेली आहे. आता भारत काय करतो की भारत युरोपमध्ये एक्सपोर्ट करतो, अमेरिकाला एक्सपोर्ट करतो, आखाती देशामध्ये एक्सपोर्ट करतो. जर समजा ग्लोबली जर रिसेशन असेल तर भारताचं एक्सपोर्ट बंद होऊन जाईल. बरोबर. एक्सपोर्ट जर बंद झाला तर भारतामध्ये जो पैसा येणार होता तो पैसा येणार नाही. येणार नाही. एक ग्लोबली जर रिसेशन असेल तर जे फॉरेनचे इन्व्हेस्टर होते ते इन्व्हेस्टमेंट करणार नाही. त्याच्यामुळे भारतामध्ये जर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही वाढली किंवा फॉरेन पोर्टफोलिओ जर इन्व्हेस्टमेंट जर नाही वाढली तर भारतामध्ये जॉब क्रिएट होणार नाही, प्रोडक्शन होणार नाही. हा एक आहे. त्यामुळे जर समजा ग्लोबली रिसेशन जर आलं तर भारताला याचा फटका बसेल. ते कमी पडेल, जास्त पडेल, पण भारताला फटका बसेल. परंतु भारतामध्ये काही स्ट्रेंथ पण आहेत की भारताचं डोमेस्टिक मार्केट वगैरे जास्त आहे. जर आपण डोमेस्टिक कन्झम्पशन जर वगैरे जर वाढलं तर आपण यापासून थोडंसं वाचू शकतो. सर, गोल्डमन सॅक्सच्या रिपोर्टनुसार लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकेल, पण सुपर पॉवर बनण्याच्या GDP सोबत मिलिटरी स्ट्रेंथ, टेक्नॉलॉजी आणि ग्लोबल डिप्लोमसी या सगळ्यांची गरज असते. तर सुपर पॉवर बनण्याच्या रेसमध्ये आपला भारत सध्या कुठे आहे? आता पहिली गोष्ट म्हणजे सुपर पॉवरची डेफिनेशन काय, आणि जर आपण सुपर पॉवरची आपल्याला जर डेफिनेशन माहिती जर नसेल आणि आपण जर समजा डेव्हलप कंट्रीच्या कंपॅरिझन मध्ये जर विचार केला तर आपण जर समजा अमेरिकाचा जर विचार केला तर अमेरिकाची इकॉनॉमी किती आहे? 32 ट्रिलियन. चायनाची इकॉनॉमी किती आहे? 21 ट्रिलियन. भारताची इकॉनॉमी किती आहे? 4.15 ट्रिलियन. मध्ये गॅप भरपूर आहे, ते खूप पुढे आहेत. जर आपण पर कॅपिटा इन्कमचा जर विचार केला तर भारताचा पर कॅपिटा इन्कम खूप कमी आहे, म्हणजे $2,700. चायनाचा आहे किती? 13,000 $13,000. अमेरिकाचा आहे $80,000 पेक्षा जास्त. बरोबर. म्हणजे आपण पर कॅपिटा इन्कम मध्ये सुद्धा खूप मागे आहोत. आणि जर आपण बाकीच्या गोष्टीचा जर विचार केला, मग ते एज्युकेशनचा स्टँडर्ड असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इनइक्वॅलिटी असेल, पॉवर्टी असेल, तर या सगळ्या रेसमध्ये भारत खूप मागे आहे. त्यामुळे आता तरी सध्या तरी आपण सुपर पॉवरच्या रेसमध्ये आपण दिसत नाहीत. सर, गेल्या दशकामध्ये डिमॉनिटायझेशन झालं, GST, PLC स्कीम आणि कोविड वॅक्सिन ड्राईव्ह आणि डिजिटल इंडिया असे अनेक मोठे डिसिजन घेतले गेले भारताकडून. तर लास्ट डेकेड पासून ते आत्तापर्यंत इंडियाचे सगळ्यात बेस्ट डिसिजन आणि वर्स्ट डिसिजन कोणते होते? टॉप 5 वर्स्ट, टॉप 5 बेस्ट. आता जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला तर भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आपण जो बँक राष्ट्रीयकरणचा जो डिसिजन घेतला तर तो खूप चांगला डिसिजन होता. बँक राष्ट्रीयकरणमुळे काय झालं की गरीब लोकांसाठी बँकेचे दरवाजे खुले झाले. जर समजा सरकारी बँक नसत्या आणि प्रायव्हेट बँक असत्या तर काय झालं असतं की प्रायव्हेट बँकेने काय केलं असतं की ज्या कस्टमर पासून त्यांना प्रॉफिट आहे त्याच कस्टमरचं त्याने अकाउंट खोललं असतं. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट झाली की गरीब लोक बँकेमध्ये जाऊन पैसा सेव्ह करू शकले. त्याच्यानंतर आपण जर बघितलं, जो आपण ग्रीन रिव्होल्युशनचा जो डिसिजन घेतला तो एक भारताचा खूप चांगला डिसिजन होता की ग्रीन रिव्होल्युशनमुळे भारत स्वावलंबी बनला. आणि फक्त स्वावलंबीच बनला नाही तर भारत दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट करून त्याच्यातून पैसा कमवला. तर ग्रीन रिव्होल्युशनचा हा एक खूप चांगला डिसिजन भारताचा होता. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की आपण 1991 मध्ये
जे LPG रिफॉर्म केले, तर हा एक भारताचा खूप चांगला डिसिजन होता, की LPG रिफॉर्ममुळे काय झालं, की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली, त्याच्यामुळे भारताचं प्रोडक्शन वाढलं, GDP वाढला, इकॉनॉमिक ग्रोथ झाली, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली, अनएम्प्लॉयमेंट कमी झाला. तर हा एक खूप चांगला डिसिजन होता. त्याच्यानंतर आपण जर बघितलं, की 2014 मध्ये जो UPI पेमेंटचा जो आपण डिसिजन घेतला, तोही खूप चांगला डिसिजन होता, की त्याच्यामुळे भारतामध्ये क्विक पेमेंट झाली, बरोबर. कॅश डिपेंडन्सी होती ती कमी झाली. तर हा एक चांगला डिसिजन होता आणि हा चांगला डिसिजन आहे म्हणून काही देशांनी, सिंगापूर सारख्या देशांनी ही स्कीम, हे सिस्टम अडॅप्ट अडॉप्ट केलं. पण केली. बरोबर. त्याच्यानंतर जो GSTचा डिसिजन झाला, तोही चांगला डिसिजन आहे, की त्यामुळे काय झालं, की एका वस्तूवरती सगळीकडे सेम टॅक्स, त्याच्यामुळे त्या वस्तूची सगळीकडे सेम प्राइस. तर ही एक चांगला डिसिजन झालेला आहे. आता जर आपण वर्स्ट डिसिजन जर बघितलं, मला एक आवर्जून एक PLI स्कीमचं डिसिजन सांगावं लागेल, की हा एक चांगला डिसिजन होता. PLI स्कीम काय आहे, की जर समजा एखादी कंपनी जर भारतामध्ये प्रोडक्शन किंवा इन्व्हेस्टमेंट करत असेल, प्रोडक्शन करत असेल आणि जास्तीत जास्त प्रोडक्शन करत असेल, तर त्याला गव्हर्नमेंटकडून इन्सेंटिव्ह दिलं जातं. त्यामुळे खूप साऱ्या कंपनी इंडियामध्ये सुरू झाल्या. तर हा एक भारताचा खूप चांगला डिसिजन होता. आणि जर आपण वर्स्ट डिसिजन जर बघितलं समजा, तर जो 1975-1976 मध्ये जी इमर्जन्सी होती, तर हा एक वर्स्ट डिसिजन आपल्याला म्हणता येईल, की त्याच्यामुळे आपल्या फ्रीडमवरती रिस्ट्रिक्शन आले. हा एक वर्स्ट डिसिजन होता. त्याच्यानंतर आपण म्हणजे 1990 अगोदर, 91 अगोदर, LPG रिफॉर्म येण्याच्या अगोदर भारतामध्ये जो हे म्हणतात, काय म्हणतात, लायसन्स राज होता. तर हा एक वर्स्ट डिसिजन होता. तर काय व्हायचं या लायसन्स राजमुळे, की जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल इंडियामध्ये, तर खूप साऱ्या परमिशन घ्याव्या लागायच्या. खूप असं कॉम्प्लिकेटेड होतं, खूप रिस्ट्रिक्शन होतं. तर त्यामुळे खूप सारी इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आलेली नाही. तर त्यामुळे हा एक वर्स्ट डिसिजन होता. त्याच्यानंतर आपण जर याचं बघितलं, डिमॉनिटायझेशन, जे डिमॉनिटायझेशन केलं, तर त्याच्यामागे मोटिव्ह काही जरी असले, परंतु ज्या पद्धतीने त्याला इम्प्लिमेंट केलं ते खूप चुकीचं होतं. की त्याच्यामुळे डिमॉनिटायझेशनमुळे मार्केटमधला पैसा कमी झाला, मार्केटमध्ये खूप दिवस पैसा राहिला नाहीये, त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी ही स्लो डाऊन झाली, कॅशचे खूप सारे प्रॉब्लेम्स वगैरे आले. आणि सगळ्यात मोठं म्हणजे काय आहे, की तुम्ही एका रात्रीमध्ये नोटाबंदी केली. त्याच्यामुळे काय झालं, की आणि नवीन नोटा तुम्ही प्रिंट केल्या, नवीन नोटा तुम्ही मार्केटमध्ये आणल्या आणि त्याच्यावरती तुम्हाला खर्च खूप जास्त करावा लागला, कारण की प्रत्येक नोटाची साईज वेगवेगळी आहे ना, तर त्याच्यावरती खर्च जास्त झाला. आणि मार्केटमध्ये जेवढा पैसा होता, तर त्यापैकी 99.70% पैसा जसाला तसा वापस आला. फक्त 0.30% पैसा तुमच्याकडे वापस आलेला नाहीये. परंतु तुमचा खर्च खूप झाला आणि बरेच वर्ष तुम्हाला मार्केटमध्ये पैसा राहिला नाही. हा एक वर्स्ट डिसिजन होता.